श्रोतेहो नमस्कार. घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण 60 नंतरच्या निरामय आरोग्यासाठी या विषयावर बातचीत करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध योगतज्ञ डॉक्टर प्रवीण डबली. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. आता 60 नंतरच्या निरामय आरोग्यासाठी म्हटलं की 60चं वय आलं आणि आता 60 म्हटलं की 60 नंतर शरीरामध्ये नेमके काय बदल होतात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. नाही, खूप महत्वाचा हा स्टेज असतं, कारण की 60 नंतर प्रत्येक माणूस स्वतःला रिटायर समजायला लागतो, निवृत्त झाल्यासारखं त्याला वाटायला लागतं. तो सेवेत असेल किंवा सेवेत नसला तरी असं त्याला भास व्हायला लागतो की आपण आता निवृत्तीकडे चाललेलो आहे. तर अशा वेळेस त्याची मनस्थिती थोडी डगमगलेली असते आणि त्याच्या मसल्स, त्याचे हाडं थोडे कुठेतरी कमजोर झालेले असतात आणि मग त्याचं आयुष्य असं वाटतं की आता आपण कामातून जे सतत बिझी राहत होतो आपण, त्यात आपण आता रिकामपणा व्हायला लागतो. जर तो ऑफिसला असेल तर मग तो घरी जास्त वेळ द्यायला लागतो आणि घरचं वातावरण त्याला पोषक नसतं, कारण की तो 8-10 तास घरी नसतो, त्याला ते माहीत नसतं घरी काय होत असतं. तर ते वातावरण पाहून त्याला चिडचिड व्हायला लागते, कुठेतरी त्याच्या मनाप्रमाणे ते घर चालत नसेल तर त्याला कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागतं आणि मग तो रिकामा वेळ कसा घालवायचा, त्यातले शरीरातले बदल त्याला होऊ देत नाही, कारण की मनाने तो खचलेला असतो, तो एका जागेवर बसलेला असतो आणि हालचाल कमी होते. अशा वयात हालचाल कमी होते आणि मग त्याच्यावर अनेक व्याधींना तो समोर जायला लागतो. तर अशा वेळेस त्यांनी ही जे बदल होतात याला कुठेतरी प्रोटेक्ट करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी त्याला नियमित योग करणे हा भाग त्याच्या याच्यात असतो आणि पारिवारिक दृष्ट्याही तो दूर होत जातो. त्याला असं वाटतं की आपला फॅमिली आपल्या सोबत राहिली पाहिजे आणि तो जास्त वेळ तिथे द्यायला लागतो, पण फॅमिलीच्या मेंबर्सला ते पोषक नसतं, कारण की त्यांचे व्यवहार, त्यांचे रुटीन्स हे वेगळे झालेले असतात. अशात त्याला ऍडजस्ट करणं खूप कठीण जातं. म्हणजे मानसिकरित्या प्लस शारीरिकरित्या दोन्ही ऍडजस्ट करणं खूप महत्वाचं असतं. डॉक्टर, त्यासोबतच शरीरामध्ये नेमके बदल काय घडत असतात, काय सांगाल? बदल तेच सांगितलं ना मी की त्याचे शरीरातल्या हालचाली कमी होतात, शरीरातले स्नायू हे कुठेतरी कमजोर व्हायला लागतात, मन शांततेकडे जाण्यापेक्षा मग अशांततेकडे वळायला लागतं, त्याचे बाहेरचे जे कॉन्टॅक्ट असतात ते खतम होऊन तो घरी जास्त वेळ द्यायला लागतो, एका जागेवर बसणे, टीव्ही पाहणे याच्यात त्याचं मन रमतं. पण असं न करता त्यांनी आपलं मन, त्याला सगळ्यात आधी त्यांनी विचार करायचा मी सेवानिवृत्त झालेलोच नाही, काम बदललेलं असतं, सेवानिवृत्त होत नसतं. तो माणूस कोणीही असेल, तो सेवानिवृत्त स्वतःला समजू नये. ज्या दिवशी त्याच्या मनात ही भावना आली की तो सेवानिवृत्त झाला, त्या दिवशी त्याचं मन खचत जातं, कुठेतरी तो स्वतःला कमजोर झालो अशा भावनेतून तो जायला लागतो. तर हे बदल त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप त्रासदायक असतात. या बदलांना आपण सामोरे कसे जाऊ शकतो? निश्चितपणे त्यांनी काय करायला हवं की त्याचं जे रुटीन आहे, सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, प्राणायाम करणे, आपली जी रुटीन त्याची 10 ते 6-8 तास जर ते काम करत असेल तर कुठेतरी स्वतःला एंगेज करणे. असं नाही की आता मी रिकामा झालोय तर मी घरी आराम करतोय, असं ही भावना न येऊ देता तो समाजासाठी काहीतरी करणे, कुठेही त्याची आवड असेल त्यांनी तिथे जावं आणि 2-4 तास बाहेर घालवून यावेत आणि मग आलेला वेळ तू घरी आल्यावर टीव्ही पाहणे, बसणे, आपलं रुटीन याच्यात जर त्यांनी मन स्वतःला वळवायला लागलं तर मला असं वाटतं की त्यांच्या जीवनात जो बदल झालेला आहे 60 नंतरचा तो कमी होईल. स्नायू जर त्यांचं शरीर चालत राहील तर स्नायू त्याची टोन बनलेली आहे, एक स्नायूला टोन असते, जर ती कमजोर झाली की ती लूज व्हायला लागतं आणि मग शरीर कुठेतरी लेझी व्हायला लागतं. तर त्याला व्यायाम करणे, पायी चालणे अर्धा तास रोज, कुठेही जाणे, आपल्या जो त्याला सवय असेल त्या भागात जाणे, फिरणे, त्याच्यानंतर काही प्राणायामचे अभ्यास करणे ज्याच्यामुळे त्याची जी ऑक्सिजन लेवल आहे त्या शरीरातली ती तशीच राहील आणि त्याला स्फूर्ती देईल, एक चेतना देईल. त्याच्याप्रमाणे जर त्यांनी काही आसनं केले, जे सोपे आसनं आहेत, ज्याला आपण शरीराची जी अस्थि संचलन म्हणतो, शरीरातले जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत त्याला मुवमेंट देणे, ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, पवनमुक्तासन आहे, शशांकासन आहे, यासारखे जे छोटे छोटे आसनं आहेत त्यांनी ते रेग्युलर जर केले तर निश्चित त्यांच्या मसल्सचे टोन राहतील आणि प्राणायामाने त्याचं काय होईल, मन शांत ठेवण्यामध्ये खूप त्याला सोपं जाईल. म्हणजे प्राणायाम काय करतं, ऑक्सिजन लेवल वाढवलं की तुमच्या ब्रेनला ऑक्सिजन संतुलित गेलं की तुमचं ब्रेन खूप शांत राहतं. तर ब्रेन शांत ठेवू शकेल, प्रसन्न राहू शकेल आणि एनर्जेटिक स्वतःला तो फील करेल. चिंता जो त्याच्या समोर येईल त्याच्यात त्याला असं वाटेल नाही आपण स्वस्त आहे, तर तो आपल्या कामामध्ये मन रमवेल. तर हे जे प्रकार आहेत त्यांनी जर चालू ठेवलेत तर निश्चित 60 नंतर आयुष्य त्यांचं व्याधींकडे जाणार नाही, कारण की माणूस 60 नंतर स्वतःला निवृत्त समजला की तो व्याधींकडे वळायला लागतो.
एकंदरीतच आपण सांगितलं की प्राणायाम खूप महत्वाचं असतं आणि बरेच आसन आहेत, योगासनं आहेत, ज्याविषयी आपण माहिती दिली. आता प्राणायाम कसं करायचं हा देखील एक प्रश्न सगळ्यांना पडतो. वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या. तर एक्झॅक्टली कुठली पद्धत आपण करायला हवी आणि कसं करायला हवं? प्राणायाम खूप सोपी पद्धत आहे. फक्त त्याला सरळ बसणे, सरळ बसून पाठीचा कणा हा सरळ ठेवणे, पाठीचा कणा ठेवून डोळे बंद करायचे, बंद करून एक आपला जो श्वास चालतो त्याला बघण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही मन शांत केलं, डोळे बंद केले, शरीरावर मन केंद्रित केलं आणि फक्त तुमचा श्वास वाहतोय याला जर तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्हाला श्वास दिसतो, अनुभवता येतो. आणि मग साधा अनुलोम विलोम तुम्ही प्राणायाम करू शकता. उजव्या नासिकेतून घेणे, डाव्यातून घेणे, उजव्यातून सोडणे, उजव्यातून घेणे, डाव्यातून सोडणे, याला 5 मिनिटं तुम्ही करा. खूप शांतपणे करा. भस्त्रिका जर तुम्हाला जमत असेल तर भस्त्रिका करा, कपालभाती करा, ओमचं उच्चारण करा किंवा मग भ्रामरी प्राणायाम करा. कानाला बंद करून कानाचे दोन्ही पडदे बंद करायचे, श्वास घ्यायचा आणि एक हमिंग साऊंड, ओम याचा एका भोवऱ्यासारखा जो आवाज येतो, हा आवाज करून स्वतःच्या जे कानाचे, डोळ्याचे जे छोटे छोटे स्नायू आहेत यांना स्टिम्युलेशन द्यायचं. तर ह्या सगळं काय करते, सगळं एकंदरीत जर आपण केलं तर आपल्या शरीरातली ऑक्सिजन लेवल वाढते आणि ऑक्सिजन लेवल वाढली तुमची की तुमच्या शरीराला एक शांतता येते, विचार करण्याची शक्ती येते, स्वतःला एनर्जेटिक तुम्ही समजता. तर ही छोटी छोटी पद्धत आहे, त्यांनी ही करावी. आणि जर अशी अडचण वाटत असेल तर त्यांनी योग तज्ञांकडे जाऊन याचं समजून घ्यावे की काय करता येईल, पण स्वतःला चलित ठेवायचं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. एनर्जेटिक राहण्यासाठी तुम्हाला चालणे हा भाग खूप महत्वाचा आहे. म्हणजे एकंदरीतच प्राणायाम महत्वाचा आहे ऑक्सिजनसाठी, अस्थि संचालन महत्वाचं आहे की बॉडी मुवमेंट तुमच्या व्यवस्थित व्हायला हव्या. आता 60 नंतर म्हटलं की एक दृष्टीचा पण एक भाग असतो की दृष्टी कमजोर होत जात असते. तर नजरेसाठी किंवा दृष्टीसाठी, डोळ्यांसाठी काही विशेष व्यायाम असतात का? निश्चित आहे, डोळ्यांसाठी विशेष व्यायाम आहेत काही. ते तुम्ही योग तज्ञांकडून शिकलात तर ते जास्त बरं होईल. कारण की डोळ्याला एक साधा व्यायाम मी तुम्हाला सांगेल. एका भिंतीवर एक छोटासा डॉट तुम्ही करा तुमच्या डोळ्यांच्या लेवलवर आणि फक्त त्याच्याकडे बघत राहा. जितका वेळ तुम्ही त्या कॉन्सन्ट्रेट करून त्याला बघत राहाल तितका वेळ बघा. डोळे थकले की डोळे बंद करून घ्यायचे. डोळे बंद करून रेस्ट करा, परत डोळ्याला उघडा, परत त्याला बघा. असा हा नियमित एक प्रकार तुम्ही कुठेही करू शकता. हा एक खूप सोपा आहे. त्याच्या व्यतिरिक्त योगामध्ये बरेचसे व्यायाम त्याच्यासाठी सांगितलेले आहेत. त्राटक आहे, त्राटक दिव्याला घेऊन तुम्हाला त्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करायचं असतं. पण एवढं सगळं न करता तुम्ही जिथे बसता तिथे एका भिंतीवर एक डॉट करा आणि हा एक छोटा व्यायाम तुम्ही करा. दुसरा, डोळ्यांना फिरवणे, इकडे डावीकडे उजवीकडे पूर्ण मान सरळ ठेवून पाहणे. फक्त डोळ्यांच्या पुतळ्या ज्या आहेत आपल्या त्या फिरवणे, बॉल्स. तुमची मान फिरली नाही पाहिजे, फक्त त्याला किती दूरपर्यंत जाऊन पाहू शकतो याचा प्रयत्न करणे. त्याच्यामुळे डोळ्याचा व्यायाम आपोआप होईल आणि याच्याने डोळे सदृढ आणि वयोमानाने डोळ्यांमध्ये फरक यायला लागतो. आणि 60 नंतर एक अजून सांगायचं असं वाटतं की तुम्ही आपल्या फॅमिली फिजिशियन कडून त्याची नियमित तपासणी या करत राहायच्या. ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, डोळे असतील, याला एक पिरियडिकली जर तुम्ही मॉनिटरिंग केलं तर मला असं वाटतं की त्याचा त्रास खूप होणार नाही. डॉक्टर, त्यासोबतच असं म्हटलं जातं की आपण व्यायाम करतो, इतर गोष्टी करतो, पण त्यासोबत आहार पण खूप महत्वाचा असतो. तर 60 नंतर आहार नेमका कसा असायला हवा? नाही, आहाराचं तर खूपच महत्व आहे. याच्यात डोळ्यांनाही फायदा होतो. आणि काय होतं, 60 नंतर झाल्यावर माणूस थोडंसं लेझी झाल्यावर असं वाटतं जाऊ दे ना, आता आपण नाश्ता केलेला आहे, दुपारी जेवू, मग कधीतरी सायंकाळी जेवू, बाहेर जेवू, असं न करता त्यांनी ज्या त्याच्या नियमित वेळा 60च्या आधी तो पाळत आलेला आहे त्यांनी त्याच वेळा 60 नंतरही ठेवाव्यात. आणि पौष्टिक आहार त्यांनी घ्यावा, कारण की प्रोटीनची कमी व्हायला लागते वयामानाने त्याच्याकडे. त्याच्यानंतर पाणी तुम्ही भरपूर प्यायला पाहिजे याच्यामध्ये, कारण की फ्लश पाणी तुम्ही जितकं प्याल तितकं फ्लश होईल आणि बॉडी प्युरिफाय होत राहतं. त्याचप्रमाणे तुमचा जो जेवणाच्या वेळा आहेत या निश्चित पाहिजे आणि पूर्ण सात्विक जेवण तुम्ही जेवा. त्यात कुठेही बाहेरचं किंवा हे असं खाण्यात त्याला वेळ न देता की आता जेवू, नंतर आता एवढं खाल्लेलं आहे, चहा पिऊ, असं न करता, हा बदल याच्यात न करता तुमचा जो आधी सुरू होता तोच प्रयोग तुम्ही 60 नंतरही ठेवावा, जेणेकरून तुमच्या आहारात काही फरक पडणार नाही आणि शरीराला पौष्टिकता मिळेल.
हा, म्हणजे एकंदरीतच सात्विक आहार आणि भरपूर पाणी पिणं पाणी हे पिणं. पण खूप खूप महत्वाचं गरजेचं असतं. आहे. सरते शेवटी एक महत्वाचा प्रश्न, 60 नंतरच्या निरामय आरोग्यासाठी आमच्या श्रोत्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? 60 नंतर स्वतःला तर त्यांनी निवृत्त समजूच नये. तुम्ही पुन्हा यंग झालात हीच भावना तुमच्या मनात असायला पाहिजे. व्यायामाचं नियमित व्यायाम, सकाळी लवकर उठणे, अर्धा तास पायी फिरून येणे, नियमित व्यायाम करणे, प्राणायाम करणे, त्याच्यानंतरचा वेळ मित्रांमध्ये किंवा सेवाभावी संस्थेकडे घालवणे किंवा तुमच्या आवडीच्या ठिकाणी घालवणे, जिथे तुम्हाला आवड असेल, ज्याच्यात तुम्हाला मास्टरी असेल की मी हे काम करू शकतो किंवा या व्यक्तीला मदत करू शकतो, त्याच्यामध्ये घालवणे. त्यातले 2-4 तास जरी तुम्ही घालवलेत तरी तुमचा वेळ हा तुम्हाला जड वाटणार नाही, तर रिकामा वेळ खायला धावेल. आणि घरी आल्यावर टीव्ही आहेच तुमच्याकडे, टीव्ही आहे, जेवण आहे, आणि घरच्या जो पारिवारिक माहोल आहे आपला, ज्याच्यातला आपल्या मुलं आहेत, मुलं लहान असेल, यांच्यामध्ये मॅक्झिमम वेळ घालवणे. आणि याच्यासोबतच मी त्यांच्या घरच्यांनाही सांगू इच्छितो की घरच्या वृद्ध व्यक्तीला, जो 60 नंतर झालेला आहे, त्याला वृद्ध समजू नये, निवृत्त समजू नये, तरी आपला वेळ त्यांनी सुद्धा त्याला द्यावा, जेणेकरून दोघांचं बॉन्डिंग जर राहिलं तर निश्चित त्यांचं आयुष्य निरामय राहील, सुखकर राहील, आणि असं वाटणार नाही आम्ही निवृत्त झाले. हा, अगदी बरोबर म्हणाले डॉक्टर. आपण डॉक्टर प्रवीण डबली आपण इथे आलात आणि 60 नंतरच्या निरामय आरोग्यासाठी या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, 60 नंतरच्या निरामय आरोग्यासाठी या विषयावर सुप्रसिद्ध योगतज्ञ डॉक्टर प्रवीण डबली यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरेसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. घर